परशु, स्वतःच्या जीवावर उदार होऊन तू माझ्या मुलीला वाचवलंयस. तुझ्या केसालाही धक्का पोचू देणार नाही मी. निर्लज्जासारखी काहीतरी उत्तर देऊ नका. तुमच्यामुळेच माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे. आत्ताच्या आत्ता तोंड काळं करा तुमचं इथून. तुम्हाला माझी बदनामीच करायची ना, मग एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. हे सगळं जाऊन त्या युगंधरा सरतापेला सांगा. एका दिवसात अख्ख्या महाराष्ट्रभर माझी बदनामी होईल आणि तुमचं कामही सोपं होईल. प्रकरण बरंच पुढे गेलेलं दिसतंय. मला बोललं पाहिजे नरसिंहाशी. काय झालं डॉक्टर? कशी अमृता? अशा पद्धतीच्या अनेक केसेस मी पाहिल्यात, पण पेशंटच्या मनात स्वतःच्या नातेवाईकांबद्दल एवढी घृणा मी पहिल्यांदाच बघते, आणि ती सुद्धा फक्त पुरुषांबद्दल. पण हे असं का? कदाचित या सगळ्या प्रकरणात तिच्या तुमच्या सगळ्यांकडनंच फार अपेक्षा असतील, विशेष करून तिच्या वडिलांकडून. किंवा मग तिला प्रत्येक पुरुषामध्ये त्या माणसाचा चेहरा दिसत असेल ज्याने तिच्यावरती हे अत्याचार केले. पण हे सगळं आधी घडून गेलंय ना, आता काय करायचं? काउन्सिलिंगने तिच्या मनावरच्या जखमा भरून निघतील. पाहिजे तर मी 2-4 काउन्सिलर्सचे नंबर सुद्धा देते. आणखी एक, अशी कोणी व्यक्ती आहे का, तिचा एखादा कोणी मित्र किंवा तुमचा जवळचा नातेवाईक ज्याला ती खूप अटॅच्ड होती? कारण असंही असू शकतं तिच्या या अवस्थेला ती घरातल्या माणसांना जबाबदार धरत असेल. त्यामुळे बाहेरचा एखादा माणूस असेल तर ती लवकर रिॲक्ट होईल. ठीक आहे, येते मी. आता असा माणूस कुठून आणायचा? अशी कोणी व्यक्ती आहे का, तिचा एखादा कोणी मित्र किंवा तुमचा जवळचा नातेवाईक ज्याला ती खूप अटॅच होती? आहे, असा एक माणूस आहे. हा बोला शेठ. राग्या, जिथं असशील तिथनं सामान आवरायला घे. मी आज रात्री रामावतीला पोचतोय. मी पोचायच्या आत तू तिथं पोचायला पाहिजे. अहो काय बोलताय परशु शेठ तुम्ही? अहो दिवसा ढवळ्या प्यायला लागली का काय? हा, अहो मी रमावतीला जाऊ शकत नाही. अहो तुमची ती मैना ना तिकडं वनिता नावाची, अहो तिच्या दृष्टीने मी कावाचा मेलोय. हा अरे नरसाळ्या, तू तिच्यासाठी मेलाय आणि ती जगासाठी मेले. आणि 2 मेलेली माणसं एकमेकांची कधी बोलत नाहीत. माझा एक रमावतीला ये. शेठ तुमचा काही भरोसा नाही हेच कर. हे राग्या, 2 हरामखोर माणसं एकमेकावर विश्वास दाखवत नाहीत, आणि ती दाखवण्याची आत्ताची वेळ पण नाही. तेव्हा मी पोचायच्या आत रमावतीला पोच. वय दादा, तुला त्रास देतोय, रागावू नको बाबा. पण आपल्या घरातली संकट म्हणजे ना मारुती त्या शेपटीसारखी वाढतच चाललेत, संपेच ना. आता काय झालं नवीन? काही नाही, रमावतीवरनं सासरी बुवांचा फोन आला होता. विचारत होते आमच्या पोरीचं काय वाटोळ केलं तुम्ही. चिडचिड करायला लागले, वाटेल तसं बोलायला लागले. काय बोलू मी त्यांना आता? यांच्या पोरीनं गोळी चालवली अहिल्या देवीवर. सांगू काय मी त्यांना? समजायलाच तयार नाहीत. काय करायचं ठरवलंयस? काही नाही, असा विचार करतोय, जातो रमावतीला आणि त्यांची प्रत्यक्ष भेटून समजूत काढतो. समजूत काय काढायची? सरळ खरं खरं जे झालं ते सांगून टाक. नाही ना, ते ऐकूनच घ्यायला तयार नाही. तसं नको, रमावतीला जातो, प्रत्यक्ष भेटून सगळे गैरसमज दूर करतो. येतो मी, थोड्याच वेळात निघतो. काय एवढा त्रास करून घेतोयस? मला कळते माझ्यामुळे तुला त्रास होतोय. म्हणजे अमृताचं जे काय झालं की नाही, अपहरणाचं प्रकरण, त्याला सगळेजण तुला जबाबदार धरते. आणि मी खांद्यावर गोळी झेलून तिला सोडवून आणली म्हणून माझं कौतुक करते.
तसं नाही दादा, तसं नाही. हे माझ्यामध्ये जे बळ आलंय की नाही ते तुझ्यामुळे आलेलं आहे. तुझ्या प्रेमाचा हात माझ्या पाठीवर फिरला आणि माझ्यात बळ आलं एकदम आजारात तिचं आणि सोडवून आणलं अमृताला. आज एवढा त्रास करून घेऊ नको रे बाबा. हे लय उपकार आहेत रे माझ्यावर. पांडुरंग आहेस रे बाबा, तू माझा पांडुरंग आहे. तुझ्या नावाची पताका घेऊन रमावतीच्या वाऱ्या केलं की नाही 7 जन्म, तरी पण उपकार फेडणार नाहीत. परशु, स्वतःला सांभाळ आणि तू जाऊन ये रमावतीला. आणि खरं तर तुझी जखम बरी आहे का? कशाला एवढी दगदग करतोयस? माझ्या जखमेपेक्षा सासरी बुवांची समजूत काढणं जास्त महत्वाचं आहे. काही नाही, मी जातो आणि येतो. हा, काळजी घे. आत्याबाई, हं. मग असे डॉक्टर बोलत होत्या ते मी त्याचाच विचार करतेय ग. मी थोडं बोलू का? हा, असा एक माणूस आहे, कोण? आर्यन. डॉक्टर म्हणाले होते की तिच्या अगदी जवळच्या एखाद्या माणसाला किंवा मित्राला बोलवा. हा आर्यन तिच्या इतक्या जवळचा आहे? हो, ते दोघं खूप जवळचे मित्र आहेत. मित्रच आहेत की आणखी काही? अमृताचं त्याच्यावर प्रेम आहे, पण त्याचं तिच्यावर नाही. आणि तरीही तू त्याला बोलवायला सांगतेस? आत्याबाई, मी तिचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून बोलवायचं म्हणतेय. आणि अमृताला जेव्हा पळवून नेत होते तेव्हा त्याने स्वतःच्या जीवावर उदार होऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. हे आपण विसरून नाही चालणार. हा आर्यन युगंधरा सरतापेचा मुलगा आहे ना? पण त्याने काय फरक पडतो? तो इकडे येण्याने अमृताला बरं वाटणार असेल तर ते आपल्याच फायद्याचं नाही का? अमृतासाठी तुझा जीव किती तुटतोय ते माहिती आहे मला. उद्या युगंधरा सरतापे घरी आली आणि त्यांनी अमृताला बरं वाटणार असेल तर तिने इथे यायला माझी काहीही हरकत नाही. मला काळजी आहे ती नरसिंहाची. पण त्याचं आणि युगंधरा सरतापेचं काय वैर आहे, किती टोकाचं वैर आहे, फक्त मला माहिती. काय माहिती, कदाचित आर्यनच्या इकडे येण्याने ते वैर सुद्धा संपेल. आणि तसं झालं तर ते आपल्या दोन्ही घरांसाठी चांगलंच आहे ना. अगं, तुझ्या हेतूबद्दल मला अजिबात शंका नाही, कधीही असणारही नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तो युगंधरा सरतापेचा मुलगा आहे. आणि मला पण फक्त एकच माहिती आहे, तो इकडे आल्यानंतर अमृता नक्की बोलेल. आत्याबाई, तुम्ही माझ्या फक्त या एका गोष्टीला परवानगी द्या. माझी खात्री आहे आपल्याला नंतर काही करावं लागणार नाही. ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते कर. आणि करताना नरसिंहाचं मन सांभाळ, कारण आपण उचललेलं प्रत्येक पाऊल त्याच्या विरोधातच असतं असा त्याचा गैरसमज झालाय ना.
शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातील एक किल्ला. कोंढाणा त्यातील एक किल्ला. कोंढाणा त्यातील एक किल्ला. आपल्याला आर्यनचा नंबर शोधून काढलाच पाहिजे. ताई तू काय बोलतेय? गण्या, आपल्याला आर्यनचा नंबर शोधून काढलाच पाहिजे. अगं मग सोपं आहे की. अमृताताईच्या मोबाईलमध्ये असणार त्याचा नंबर. अरे पण तिचा मोबाईल कुठे त्याच्याकडं? हे सगळं प्रकरण झालं तेव्हा कुठेतरी हरवला ना तो. अगं मग असं कर ना, तू युगंधराबाईंनाच फोन कर, त्यांच्याकडे असणार नंबर. काहीतरी काय गाण्या, त्यांना फोन करणं म्हणजे स्वतःहून संकटांना निमंत्रण देण्यासारखं आहे. एक नंबरची पाताळी यंत्री बाई येते आणि त्यांच्याकडे कसा असेल आर्यनचा नंबर? तो त्यांचं नाव कुठे लावतो? नाही का आपल्याला पण काहीतरी वेगळंच नाव सांगितलं होतं बघ त्याने. हो, कारण अमृताताईला पण माहित नाहीये की तो कोणाचा मुलगा आहे ते. नाहीतर ती त्याच्याशी बोलली पण नसती. ताई आपण असं केलं तर आपण त्याच्या हॉस्टेलवरच जाऊया. अरे पण ते कुठे काय माहिती? अगं अमृताताईचं कॉलेज आहे ना, त्याच्या मागच आहे ते. हो का? चालेल, आपण उद्याच जाऊया. हा पण गण्या, ही गोष्ट आणखी कुणाला सांगायची नाही. ठीक आहे, नाही सांगणार कोणाला. पण मला अमृताताईला भेटू का देत नाहीये? तिला काय झालंय? अरे काही नाही झालंय तिला. डॉक्टर म्हणालेत ना तिला थोडे दिवस आरामाची गरज आहे म्हणून नाही भेटू देत. अजून 2-3 दिवसांनी भेटशील तू तिला नक्की. मला आत्ताच भेटायचे. गण्या, म्हटलं ना लवकरच भेटशील. तू आता अभ्यास कर बरं. हा कर, अभ्यास कर. अमृता सुखरूप घरी काय आली? सगळ्या घराला वेड लागलाय. अहिल्या, एखाद्याचं सुख बघून आपल्याला जर आनंद होत नसेल ना, तर निदान दुःख तरी करू नये. मला दुःख झालेलं नाही. मला फक्त एकच प्रश्न पडलाय. परशू भाऊजींनी अमृताला सुखरूप या घरात आणलं. एखाद्या परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाला सुद्धा लाजवेल असा पराक्रम गाजवत त्यांनी त्या किडनॅपरला सुद्धा मारलं. हे एवढं सगळं होऊन 10 कोटींची बॅग गेली कुठे? तुला 10 कोटींशी मतलब आहे का अमृताशी? अमृता घरी आल्याचा आनंद मला सुद्धा झालाय हे मी जवळजवळ तुम्हाला 10 वेळा ओरडून सांगितलंय. मला प्रश्न फक्त एवढाच पडलाय की हे सगळं झालं तर मग त्या दरम्यान 10 कोटी गेले कुठे? मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि इतर कुणालाही त्या बाबतीत काहीही हरकत असण्याचं कारण नाही. माझी हरकत आहे. ते 10 कोटी कुठे गेले हे परशू भाऊजींना नक्की माहित असेल. अहिल्या, या घरात कोणीही परशूवर केलेले आरोप मला चालणार नाहीत. हे बघा भाऊजी, मला मान्य आहे की परशू भाऊजी सध्या तुमच्यासाठी जवळजवळ परमेश्वरासारखे आहेत. पण 10 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे. तुझी काळजी मी समजू शकतो, पण परशूने पोलिसांना जे स्टेटमेंट दिलंय ते अगदी खरं आहे. जिथे अमृता सापडली तिथे त्याला बॅग
कुठेही दिसली नाही. परशू भाऊजींनी स्टेटमेंट दिलं आणि तुम्हाला ते पटलं? हो, पटलं. आणि जर तू म्हणतेस त्याप्रमाणे ते 10 कोटी रुपये परशूकडे असले तर त्यातही मला आनंदच आहे. कारण अमृताच्या जीवापेक्षा कुठलीही किंमत माझ्यासाठी कमीच आहे. परशूने जर माझी अख्खी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायला सांगितली तर तेही मी करेन. आणि यात तुला लक्ष घालायची गरज नाही. त्यामुळे या घरात हा विषय इथेच बंद. समजलं? सांगेला समजावून. बघितलं, हे यापुढे असंच चालणार आहे आपलं. ते झालं ते सगळं असं झालं बघ सासरे बुवा. जे घडलं ते सगळं तुमच्या समोर मांडलंय मी. तरी मी सांगत होतो रे बाबांनो, माझी सुमी वेडी नाही, वेडी नाही. कोण ऐकायलाच तयार नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि पाठवले मुंबईला. नाही, मला वाटलं होतं तिच्यावर तिथं इलाज होईल. झाला की चांगला इलाज झाला. 4-5 माणसं आली, उचलून घेऊन गेली तिला. पण जावई बापू, मी सुद्धा सुमीचा बाप आहे. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी मला एकदा विचारणं गरजेचं होतं. नाही, मी आत्ताच्या आत्ता आत्याबाईंशी बोलतो या विषयावर. आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. सगळं सांगायचं काम तेवढं मी केलंय. मी तुम्हाला सांगतो सासरे बुवा, जो सगळा तमाशा त्या आईल्यामुळेच झालाय. जावई बापू, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ना खरंच तिच्यावर गोळी चालवली का? कुठलं काय हो, ऍक्सिडेंट हो, ऍक्सिडेंट. माझ्या सुमीने कधी झुरळ मारलं नाही, का डास मारला नाही. माणसं कशी मारेल. चला निघतो. तुम्ही राहणार नाही इथे? बायको नसताना तिच्या माहेरी नवऱ्याने कसं राहायचं? विधभात काय आहे की नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून मी जमिनीवर झोपतो. जमिनीवर गादीचा त्याग केलाय मी. मी पण निघतोच आहे. मलाही देवळात जायचंय. जा देवळात जा. देवाला साकडं घाला म्हणून सुमीला लवकर सोडू. ते साकडं तर घालणारच आहे. त्याच्याशी मी आता अबोला धरणार आहे. आणि पुजाऱ्याशी घेतलेला अबोला हा देवाला परवडणार नाही. शिरापुरीच्या नैवेद्याचं मला माहित नाही, पण 2 सुवासिक फुलांसाठी तरी तो मुकेल. माझी सुमी नक्की सुखरूप घरी परत येईल. जावई बापू, काळजी करू नका. हा येतो. नरसिंहा, काल मी तुला जे काही बोलले, तुला मारलं, त्याची क्षमा मागायला आली. माझी इच्छा एवढीच आहे की ही सगळी जबाबदारी तू एकटा घेऊ नकोस आणि अपराधीपणाची भावनाही मनात ठेवू नकोस. हे सगळं आपल्या नशिबात होतं. बरं आतेबाई, तुला काय वाटलं? तू काल मला मारलंस, माझ्यावर ओरडलीस म्हणून मी चिडलोय? मग पाठ का फिरवलीस माझ्याकडे? मला आता कोणालाही तोंड दाखवायची लाज वाटते आतेबाई. तेच तर सांगतेय मी तुला. तू अपराधीपणाची भावना मनातून काढून टाक
आणखी जास्त पोखरेल तुला ती. राहिलंय काय पोखरण्यासाठी? अरे हेही दिवस जातील बाळा. माझ्या सगळ्या प्रिय व्यक्ती मला सोडून गेल्या आत्याबाई. मला काही कळायच्या आत माझी आई मला सोडून गेली. माझ्या वयाच्या 15व्या वर्षी माझे वडील या अख्ख्या घराची जबाबदारी माझ्यावर सोपवून निघून गेले. जिच्या सोबतीनं हा संसार उभा केला ती सुद्धा अर्धवट संसार सोडून निघून गेली. अरे पण जानकीसारखी लक्ष्मी आहे की नाही आता तुझ्या पाठीशी? पण माझी अमृता माझ्यापासून लांब गेली, त्याचं काय आतेबाई? यातून बाहेर पडायचं असेल तर एक उपाय आहे. डॉक्टर जोशींनीच सांगितले. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आणखी कोणी तिच्या जिव्हाळ्याचा माणूस तिच्याशी बोलला, तिच्याजवळ बसला, कदाचित ती लवकर बरी होईल. त्यासाठी मी